केंद्रीय मंत्रिमंडळानं एक देश एक निवडणूक या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यानंतर आता पुढच्या आठवड्यात हे विधेयक संसदेमध्ये सादर केलं जाण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार याच हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। देशात एक देश एक निवडणूक हे धोरण राबवण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली होती आणि या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर महिन्यामध्ये स्वीकारलेला होता। यानंतर आता या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। ये एक देश के लिए जो वन नेशन वन इलेक्शन एक उत्साह की एक लहर लेके आया है। सबसे बड़ा चैलेंज एक तो इतना खर्चा होता है, 3-4 महीने में सारे अधिकारी जो है वो ड्यूटीज़ पे लग जाते हैं, सारे संस्थान रुक जाते हैं और सबसे बड़ी बात जो है हमारे देशवासियों के लिए उनको बार बार जो है वो प्रमोट करना, बार बार उनको भेजना वोट देने के लिए। हर साल जो है वोट देने वालों की जो है परसेंटेज कभी कभी किसी राज्य में आपने देखा कि डिप कर रही है। तो ये एक दिस इज़ द नीड ऑफ द आवर और आई थिंक सारे ही इसके पक्ष में है, पक्ष विपक्ष सब ये चाहते हैं कि वन नेशन वन इलेक्शन होना चाहिए। तर वन नेशन वन इलेक्शन मुळे सर्व राज्याच्या निवडणुका एकत्र झाल्या तर त्याचा नक्की फायदा होणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय। वारंवार निवडणुका घेतल्याने येणारा ताण, निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होणारा विपरीत प्रभाव, या साऱ्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर वन नेशन वन इलेक्शन मला वाटतं की सोयीचं होतं। वन नेशन वन इलेक्शनमध्ये सर्व राज्याच्या संसदेच्या जर एकत्रित निवडणुका झाल्यात तर त्याचा मोठा फायदा निश्चित होईल। पण हेही खरं आहे की हे बिल जेव्हा संसदेत येईल तेव्हा याच्यावर सविस्तर चर्चा होईल। दरम्यान अनिल देसाई यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। नेशन वन इलेक्शन अपने देश के लिए आगे ले जाने के लिए या जो सोच रहेगी वो उसके लिए बहुत ठीक है, लेकिन आज क्षमता है क्या? आज चुनाव आयोग की इतनी क्षमता है, आज एडमिनिस्ट्रेशन का इतनी क्षमता है, हमारे पास पुलिस डिप्लॉयमेंट है, हमारे पास उसकी व्यवस्था इंफ्रास्ट्रक्चर ही बिल्कुल नहीं है। मूल रूप से ये भारत के लोकतंत्र और संविधान में दिए गए अधिकारों के खिलाफ है। तो अगर कोई सरकार अल्पमत में आई और गिरी तो फिर वो सरकार कैसे चलेगी और क्या दोबारा चुनाव होंगे कि नहीं होंगे। और मुझे लगता है कि ये एक खरीद फरोख्त को देश भर में बढ़ावा देने की दूसरी शुरुआत होगी। तर वन नेशन वन इलेक्शन कसं होणार आहे? लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका या एकत्र होणार आहेत। लोकसभा आणि विधानसभेनंतर 100 दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा होतील। 5 वर्षांच्या आत विधानसभा भंग झाल्यास फक्त उर्वरित काळासाठी निवडणूक होणार आहे। तर वन नेशन वन इलेक्शनसाठी काय आवश्यक आहे? विधेयकाला संसदेमध्ये 2/3 बहुमताने मंजुरी आवश्यक आहे। देशातल्या 31 विधानसभांपैकी निम्म्या विधानसभांची मंजुरी लागते। कलम 83, 85, 2(ब), 174, 2(ब), 356, 75, 3 या कलमांमध्ये दुरुस्ती करावी लागेल। लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 यामध्ये सुद्धा दुरुस्ती करणे अपेक्षित आहे। घटनेमध्ये 12 सब क्लॉजचा समावेश हे करणे सुद्धा आवश्यक आहे। मोठ्या प्रमाणात ईव्हीएम आणि मनुष्यबळ सुद्धा तयार करणे इलेक्शन कमिशनसाठी महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।